नमस्कार मंडळी, मी संध्या सप्रे. कसे आहात तुम्ही सगळे? यूट्यूबवरील अमृताचे दोही या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण भागवत कथा पुराण बघत आहोत. आता भागवत कथा पुराणाचा एपिसोड 17वा मी चालू करत आहे. या 17व्या एपिसोडमध्ये भागवताचा षष्ठ म्हणजे 6वा स्कंद सुरू होत आहे. या एपिसोडमध्ये आपण काय बघणार आहोत ते आपण बघूया. अजामिळ आख्यान आपण बघणार आहोत. अजामिळाला मोक्षप्राप्ती कशी झाली ते आपण बघूया. संत श्रेष्ठ जनाबाईंचं नामस्मरण हे आपण बघूया. नंतर मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये जर काही अडथळा येत असेल तर तो म्हणजे अनियंत्रित कामना वासनांचा. त्यावर उपनिषद काय म्हणतात ते आपण जाणून घेऊ आणि बरंच काही. एपिसोडची सुरुवात मी मंगलाचरण म्हणून करत आहे. श्रीमन गणाधिपतये नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमो देवे महादेवे शिवाये सततं नमः. नमः प्रकृते भद्राये नियतः प्रणता स्मताम्. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्विहित पाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. आदो देवकी देवी गर्भजननं गोपी गृहे वर्धनं मायापूतन जीवितापहरणं गोवर्धनोद्धारणं कंसच्छेदन कौरवादिहननं कुन्ती तनूजावनम्. एतद्भागवतं पुराणकथितं श्रीकृष्णलीलामृतम्. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय गोविंदाय नमो नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. भागवत कथा पुराणाचा 6व्या स्कंदाला मी सुरुवात करते. 6व्या स्कंदाचा विषय आहे पोषण. पोषण म्हणजे ईश्वराची कृपा होणं, त्याचा अनुग्रह प्राप्त होणं, या अर्थाने पोषणाविषय शब्द वापरला जातो. प्रथम आपण बघूया अजामिळ आख्यान. कान्यकुब्ज नगरीमध्ये अजामिळ नावाचा एक अत्यंत सत्शील पुण्यवान असा ब्राह्मण राहत होता. तो आपली सगळी कर्म अतिशय व्यवस्थितपणे करत असे. अत्यंत सदावर्तनी शुभवर्तनी असा तो ब्राह्मण होता. परंतु तो पुढे एका वेश्येच्या नादी लागला, त्याची संगत जडली आणि मग त्यानं आपल्या पत्नीला मुलांना घराबाहेर हाकलून दिलं आणि त्या वेश्येला तो आपल्या घरामध्ये येऊन तिच्याबरोबर तो संसार थाटू लागला. त्यांना एक लहान मुलगा झाला. एके दिवशी तो लहानसा मुलगा अंगणामध्ये खेळत असताना तो तिथे खेळत असताना एक संत पुरुष त्यांच्या घराजवळ आले. त्यांनी त्या बाईला विचारलं की हा मुलगा कोण, याचं नाव काय? तेव्हा तिने सांगितलं की आम्ही अजून याचं नाव ठेवलेलं नाही. त्याबरोबर ते संत पुरुष थोडेसे हसले आणि म्हणाले की त्याचं नाव भगवंतांचं ठेवा, नारायण असं त्याचं नाव तुम्ही ठेवा. मग त्याप्रमाणे
अजामिळानं आपल्या मुलाचं नाव नारायण असं ठेवलं आणि त्याचंच नाव सदानकदा त्याच्या तोंडी असे, कारण ते त्याच्या पुत्राचं नाव होतं आणि त्या पुत्रावर त्याचा खूप जीव होता. होता 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 अजामिळ वृद्ध झाला, 88 वर्षाचा झाला आणि त्याला न्यायला यमदूत आले. बर का, त्याला न्यायला यमदूत आले. तेव्हा त्या यमदूतांना अडवण्यासाठी भगवंतांचे हरिदास तिथे हजर झाले. ते हरिदास यमदूतांना म्हणाले की तुम्ही याला नेऊ शकत नाही. यमदूत आश्चर्यानं म्हणाले, असं कसं? हा तर अत्यंत पापी गृहस्थ आहे, यानं अनेक पाप केलेली आहेत, याची गती नरक गती आहे, आम्ही याला आता नरकामध्ये घेऊन जाणार आहोत. परंतु हरिदास म्हणाले की नाही नाही, तो पुण्यवान आहे. कसं काय? हा, कसं काय? तेव्हा हरिदास शांतपणे म्हणाले की त्यांनी आता अंत्यसमयी नारायण 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 असं भगवंताचं नाव तो घेत राहिला. आणि जो कोणी अंत्यसमयी, बर का, जो कोणी अंत्यसमयी भगवंतांचं नाम घेईल त्यावेळेला त्याची हजारो जन्मांची पाप ही क्षणार्धात नाश पावतील आणि त्याला मुक्ती मिळेल. त्यामुळे त्यांच्या त्या उत्तरावर यमदूत जरा निरुत्तर झाले. आता काय करावं हे विचारण्यासाठी ते परत गेले. आणि इकडे जणू काही स्वप्नामध्ये हे सगळं बघावं असं अजामिळाला वाटून तो त्या स्वप्नातून जागा झाला. सगळा प्रसंग त्यानं ऐकला होता आणि तो अत्यंत अंतर्मुख झाला. त्याच्या मनामध्ये असा विचार आला की भगवंत किती दयाळू मायाळू आहेत. हा, मी नारायण 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 असं नाव घेत होतो खरं, पण ते भगवंतांच्या भावनेनं नाही, तर माझ्या मुलाचं ते नाव आहे म्हणून मी ते नारायण नारायण नाव घेत होतो. पण आत्ताच मी हे ऐकलं की कोणत्याही भावानं, कोणत्याही भावनेनं जरी व्यक्तीनं अंत्यसमयी परमेश्वराचं नाव घेतलं तरी तो त्याच्या पापांपासून मुक्त होतो आणि कर्मबंधनापासून तो मुक्त होतो. खरोखर भगवंतांची केवढीही दयाळू दृष्टी म्हणून तो अंतर्मुख झाला आणि मग तो हरिद्वाराकडे निघू लागला. तिकडे गेला, कठोर तपस्या त्यानं केली. मनापासून तो अत्यंत भक्तिभावानं भगवंतांना शरण गेला आणि त्यानं मुक्ती मिळवली. आता ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटू शकतं की म्हणजे काय, भागवतामध्ये असं म्हणायचंय का की मी काहीही पाप करीन जन्मभर, हा, कसंही वागीन, वेडावाकडा काय वाटेल ते करीन, नीती धर्म पाळणार नाही, माझ्या मनाप्रमाणे मी वागत जाईन, पापकर्म दुष्कर्म मी करीन, पण अंत्यसमयी जर मी भगवंतांचं नाव घेतलं तर माझी पापांपासून सुटका होईल. तर असा त्याचा अर्थ होत नाही. जरी इथे म्हटलेलं आहे की अंत्यसमयी जरी व्यक्तीनं भगवंतांचं नाव घेतलं तर त्याची कर्मबंधनातून सुटका होते, पण त्याचा अर्थ काय घ्यायचाय, तर त्याचा सांकेतिक असा अर्थ असा घ्यायचाय की मनुष्यानं सदैव सत्कर्मच करावीत, पापकर्म करावी असा काही या कथेतून बोध दिला नाही. हे आपण लक्षात घ्यावं. प्रत्येकानं नीती नियम त्याला अनुसरून सत्कर्मच करत राहावीत आणि त्या बरोबरीनं नामस्मरणाचं
महात्म्य जाणून सदैव ईश्वराशी नामस्मरणाद्वारे अनुसंधान बाळगावं. नामस्मरणाचा महिमा किती थोर आहे हे सांगण्याकरता ही कथा सांगितली गेलेली आहे. आता हे नामस्मरण, नामसंकीर्तन म्हणजे नेमकं काय? तर बृहदारण्यक उपनिषदामध्ये बर का, बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं म्हटले गेलेलं आहे की आपल्या वाणीची उपासना ही नामस्मरणानं होते. वाणीची उपासना नामस्मरणानं घडते. का? कारण वाणी म्हणजे शब्दांचं उच्चारण, आपलं बोलणं, त्याला साक्षात शब्द ब्रह्म असं म्हटलं गेलेलं आहे. आणि एवढं महत्व जर वाणीला दिलं गेलेलं आहे तर त्या वाणीचं मांगल्य, त्या वाणीचं पावित्र्य आपण नीट जपून ठेवणं, जतन करणं, ती वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि वाणीचं पावित्र्य हे कशामुळे वाढू शकेल? तर जर साधकानं सातत्यानं नामस्मरण करत राहिलं तर वाणीला आपसुकच मांगल्याचं अधिष्ठान मिळतं. नामस्मरणानं मांगल्य येतं एवढंच नाही, तर नामस्मरणानं काय घडतं माहितीये का? की आपल्या मनामध्ये जरी आपण प्रत्यक्षपणे उघडपणे बोलत नसलो तरी मनामध्ये एक इंटरनल स्टोरी, कहाणी कायम चालू असते. तो कसा वागला, त्या दिवशी काय घडलं, मग त्यानं माझा अपमान मुद्दाम केला, हा वेडवाकडं बोलला, अशा अनेक कटू आठवणी आपण पुन्हा पुन्हा मनातल्या मनात उगाळत राहतो, बेचैन होतं आणि त्या सगळ्या निगेटिव्ह भावनांचा मनामध्ये कचरा जमून राहतो. मन त्यामुळे शुद्ध राहू शकत नाही. तर मनामध्ये हे जे सगळे निगेटिव्ह विचार भरलेले असतात त्याचं उच्चाटन केवळ आणि केवळ त्याला बाजूला करून, त्या विचारांना बाजूला करून नामस्मरण हे प्रभावी साधन ठरू शकतं. म्हणूनच संत श्रेष्ठ तुकाराम महाराज नामस्मरणाचं महात्म्य सांगताना मोठ्या कौतुकानं म्हणतात, नाम संकीर्तन साधन पैसोपे, नाम संकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची, जळतील पापे जन्मांतरीची, 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 नाम संकीर्तन साधन पैसोपे, न लगे सायास जावे मनांतरा, सुखे ये तू घरा नारायण. महाराज म्हणतात, अहो नामस्मरणासारखं सोपं साधन नाही. कुठेही रानावनात जावं लागत नाही, एकांतवासात जावं लागत नाही. आपली आपली काम करताना, आपली नित्य कर्म करताना सुद्धा मनातल्या मनात आपण ईश्वर चिंतन हे अवश्यपणे करू शकतो. आता मंत्र जप साधना आणि नामस्मरण यामध्ये काय फरक आहे हे अगदी थोडक्यात बघूया. नामस्मरण असं आहे ना की ते आपण कधीही केव्हाही मनातल्या मनात किंवा वैखरीनं हलक्या वाणीनं घेऊ शकतो. परंतु मंत्र जप साधना जी आहे त्यामध्ये काही संकल्पपूर्वक आपल्याला त्याचा निश्चय करावा लागतो आणि मग एखादा विशिष्ट मंत्र, इष्टदेवतेचा मंत्र मनामध्ये निवडून तोच मंत्र जप, त्याचे जे काही नियम असतील त्याप्रमाणे आपल्याला तो करावा लागतो.
पण दोन्ही साधनांमध्ये आपण ईश्वराशी जवळीक साधत असतो. आपल्या जीवनाचा पाया हा ईश्वरी अधिष्ठान व्हायला लागतो. नामाने आपली वाणी शुद्ध होतेच, पण मनातील सर्व राग, क्रोध, द्वेष, मत्सर या सगळ्या निगेटिव्ह भावना आहेत, त्या विकारांचं सुद्धा पूर्णपणे उच्चाटन नामस्मरणामुळे होतं. नामानं ही जाणीव आपल्यामध्ये जागृत होते की माझ्या हृदयामध्ये साक्षात ईश्वर वसलेला आहे. नामानं ही जाणीव आपल्याला व्हायला लागते की आपल्या हृदयामध्ये साक्षात परमेश्वर स्थित आहे आणि मी त्याला आन्सरेबल आहे. माझं सगळं आयुष्य, त्यातील कृती, विचार, भावना या सगळ्या त्याच्यासाठी मी ईश्वराला आन्सरेबल आहे. मला त्याला उत्तर द्यायची आहेत. ही एक कमिटमेंट माझी आणि ईश्वरामध्ये निर्माण होते. विलक्षण कमिटमेंट. कुणाशी? साक्षात परमेश्वराशी कमिटमेंट आपण करतो की बाबा रे, तू माझ्या आयुष्याचा साक्षीदार आहेस. मला त्याचं भान ठेवून मला व्यवस्थितच वागायला हवं, नाही का? या कमिटमेंटनी काय घडतं तर आपसुकच माझ्या वागण्यावर, माझ्या बोलण्यावर, माझ्या कृतींवर एक प्रकारचा जबरदस्त अंकुश, आणि तोही साक्षात परमेश्वराचा अंकुश माझ्या वागण्यावर राहतो आणि मी सहज सुलभ सात्विकतेनं, शुद्ध मनानं वागण्याचा प्रयत्न माझ्या हातून घडायला लागतो. त्यामुळे आपलं मन, बुद्धी, कर्म, वाणी या सर्वांमध्ये एक अद्भुत असं शुभ सुखद परिवर्तन आपल्याला नामस्मरणाने निश्चितपणे आपल्यालाच बघायला मिळतं आणि आपल्यालाच ते जाणवतं. परंतु मग हे असं जे नामस्मरण इतकं सोबत साधं सुलभ असं साधन जर दिलेलं आहे, तर मग ते माझ्या हातून पाळलं का जात नाही? याला कारण असं आहे की आपल्या दुःखांचं, आपल्या विकारांचं एकमेव कारण म्हणजे आपल्या अमर्याद कामना, इच्छा की ज्यांची तृप्ती म्हणून कधी होत नाही. त्याची एक कामना तृप्त झाली की सगळं संपलं असं होत नाही. नवीन नवीन कामना त्यांच्या क्यू मध्ये वाट बघत बसलेल्याच असतात आणि तृप्ती आपल्याला काही शेवटपर्यंत मिळू शकत नाही. श्वेतर उपनिषदामध्ये बर का, या उपनिषदामध्ये एक अत्यंत सुंदर आणि अर्थपूर्ण मंत्र आलेला आहे. हा मंत्र असा म्हणतो, या मंत्रामध्ये परब्रह्माला म्हणजे परमेश्वराला एका चक्राची उपमा दिलेली आहे. व्हील, साक्षात चक्र म्हणून त्याला कल्पलेलं गेलं आहे. आणि ते जे चक्र आहे त्यानं निर्माण केलेलं संसाराचं हे जे अवाढव्य चक्र आहे, ते अव्याहतपणे मनुष्य त्याच्यामध्ये गरागरा जो फिरत असतो, त्या चक्राचं एकमेव कारण म्हणजे त्याचा एकमेव अत्यंत मजबूत असा जो पाश आहे, जो धागा आहे, त्यानं हे चक्र बांधून ठेवलेलं आहे. कोणता तो पाश किंवा कोणता तो धागा? तर मनुष्याच्या अमर्याद कामना. नाही म्हणजे मनामध्ये काही इच्छा असणं काही गैर नाही. जरूर वाटावं की काहीतरी हवं आहे, काहीतरी घ्यायचं आहे, त्यासाठी जरूर आपण योग्य ते व्यवस्थित नीतीपूर्ण प्रयत्नही करावेत. पण होतं काय की त्या प्रयत्नांनी जरी इच्छा पूर्ण झाली
तरी मनाचं समाधान काही केल्या होत नाही. एक क्षणभर आपण शांत होतो, नाही असं नाही की हा झाली माझी इच्छा पूर्ण, पण तिथे थांबतो का? उसळ्या मारून 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 अनेक इच्छा धबधबा धबधबा धबधब्यासारख्या कोसळायला लागतात आणि त्याच चक्रामध्ये आपण अर्थहीनतेने आयुष्यभर बांधले जातो, त्याच्यामध्येच आपण गुरफटले जातो. नाहीतर इच्छांमध्ये, कामनांमध्ये वाईट असं काही नाही. त्या जर आपण मर्यादित ठेवल्या, आपल्या आवाकातल्या ठेवल्या, तर त्यामध्ये गैर काहीच नाही. पण दुर्दैवानं तसं घडत नाही आणि अग्नी जसा प्रज्वलित व्हावा इंधन घालून घालून, त्याप्रमाणे या कामना येतच राहतात, येतच राहतात आणि आपला कामाग्नी भडकावत राहतात. आणि भगवद्गीता अध्याय 2 मध्ये म्हटल्याप्रमाणे जर इच्छा पूर्ण झाली तर जरा तरी ठीक, पण जर का कामना पूर्ण झाली नाही तर मग मात्र बघायलाच नको. संताप, राग, क्रोध, जळफळाट, द्वेष हे सगळे विकार पाठीपाठीने, पाठीला पाठ लावून बाजूबाजूने यायला लागतात आणि त्या सगळ्या बंधापुढे आपण वाकून जातो. कुठे केव्हा थांबलं पाहिजे, कुठे आणि केव्हा थांबलं पाहिजे हे जर आपल्याला समजलं तर त्या शहाण्या समजूतदार निर्णयानं पुढचे सगळे जे क्षोभ आहेत ते सगळे आपण निश्चितपणे थांबवू शकतो. आपल्या इच्छांना जाणीवपूर्वक त्यावर बंद घालणं हे आपलं खरं म्हटलं तर कर्तव्य आहे. आणि त्यासाठी आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्यापैकी योग्य कोणत्या, अयोग्य कोणत्या याचा सुद्धा साधक बाधकपणे, शहाणपणाने निर्णय करता येणं हे गरजेचं आहे. तरच आपण योग्य ज्या इच्छा आहेत त्यांच्याच फक्त केवळ मागे लागू आणि अयोग्य इच्छा त्यांना आपण बाजूला सारू. कठोपनिषदामध्ये यामध्ये एक मंत्र आलेला आहे. नचिकेत जेव्हा आत्मविद्या प्राप्त करून घेण्यासाठी साक्षात यमराजांच्या घरी जातो तेव्हा यमराज त्याला हा मंत्र सांगतात की जगतामध्ये 2 गोष्टी असतात. एक असतं श्रेयस आणि दुसरं असतं प्रेयस. श्रेयस म्हणजे हितकारक, आपल्या आत्म्याचं कल्याण ज्याद्वारे होईल ते श्रेयस. आणि प्रेयस म्हणजे काय? केवळ भौतिक मोह, भौतिक आकर्षण, भौतिक वासना ज्यांची तृप्ती कधी होत नाही आणि ज्यांच्या मोहातून, त्या दलदलीतून आपण कधी बाहेर पडू शकत नाही, ते म्हणजे प्रेयस. जो श्रेयसाची निवड करतो तो ईश्वर कृपेला प्राप्त होतो. काय म्हणतात यमराज? जो श्रेयस गोष्टींची निवड करतो तो ईश्वर कृपेला प्राप्त होतो आणि जो केवळ आणि केवळ प्रेयस गोष्टींच्या मागे लागतो, त्या भौतिक आकर्षणांच्या मागे लागतो, त्याला उत्तम गती मिळू शकत नाही. आणि म्हणूनच भगवंतांच्या भगवद्गीतेमध्ये अर्जुनानं पहिल्या अध्यायामध्ये त्यानं शस्त्र खाली टाकलं. दुसऱ्या अध्यायामध्ये त्यानं जे कारण दिलं, त्याला जी व्याकुलता आली मनाला, जे डिप्रेशन आलं, त्याचं कारण त्यानं फार मोठं अर्थगर्भ आणि सुंदर सांगितलं आणि म्हणूनच त्याच्या पुढे भगवद्गीता जन्माला आली. त्यानं काय विचारलं? अध्याय 2 श्लोक 7व्या मध्ये तो म्हणाला, हे भगवान, मी कर्तव्य काय अकर्तव्य काय याची मला समजूत पटत नाहीये.
मी मोहाने ग्रासला गेलेलो आहे. त्यामुळे परमेश्वरा, माझ्या आत्म्याच्या साठी जे श्रेयस्कर आहे ते आपण मला सांगावं. हा, अर्जुनानं जे श्रेयस आहे ते आपण मला सांगा, अशी त्यांनी विनंती केली. अर्जुनानं असं नाही म्हटलं की या युद्धात मला विजय मिळेल ना, या युद्धामध्ये मला विजय मिळाला तर मला किती वैभव प्राप्त होईल. अशा प्रकारे तो भौतिक गोष्टींची सुख त्यानं भगवंतांकडे मागितली नाहीत. तर त्यानं काय विचारलं, जे श्रेयस आहे ते मला तुम्ही सांगा. आणि त्यामुळे त्याचा तो प्रश्न जाणून भगवंतांनी त्याला आत्मज्ञान परोपदेश त्यांनी केला. त्यामुळे आपल्या ज्या कामना आहेत त्याच्या बाबतीत थोडीशी अलिप्त वृत्ती ठेवणं, थोडीशी वैराग्य वृत्ती अंगी बाळगणं हे अंतिमता आपल्याच कल्याणासाठी योग्य ठरतं. वैराग्य वैराग्य म्हटलं की आपल्याला एकदम असं वाटतं, छे छे हे काय बोलतच, आम्ही संसारी माणसं, आम्हाला कसं आहे जबडा, नको बाबा ते वैराग्य नको, 2 दिवस टिकतं आणि मग नंतर ते निघून जात. पण थोड्याफार अंशानं जरी, बर का, अगदी थोड्याफार आपल्याला जेवढं झेपताय तेवढं आपण जरी वैराग्य अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला तरी त्यातून शेवटी आपल्याला सुख मिळतं. आणि कडकडीत वैराग्य ज्यांनी धारण केलेलं आहे अशा महात्म्यांच्या कथा तर काय सांगाव्या आणि काय वर्णाव्या, नाही का. पण निदान आपण त्यांच्यापासून स्फूर्ती तरी अवश्य घेऊ शकतो. यावरून मला आदि शंकराचार्यांची एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते. आदि शंकराचार्य वयाच्या 5व्या वर्षी त्यांच्या मातेनं त्यांना गुरुकुलामध्ये पाठवलं आणि केवळ 2 वर्षामध्येच केवळ 2 वर्षामध्येच शंकराचार्यांनी सगळी विद्या ही त्यांनी मुखोद्गत केली. शेवटी आचार्यांनी त्यांना सन्मानानं आचार्य ही पदवी दिली आणि 7 वर्षाचा हा छोटासा आचार्य, विद्या संपन्न असा आचार्य घरी परत आला. मग त्यांनी घराच्या बाहेरच्या अंगणामध्ये लोकांना शिक्षण देण्याची व्यवस्था सुरू केली. होता होता त्यांची कीर्ती केरळच्या राजापर्यंत येऊन पोचली आणि तो साक्षात स्वतः, बर का, साक्षात स्वतः आदि शंकराचार्यांचं दर्शन घेण्यासाठी आला. कारण आधी त्यानं आपल्या मंत्र्यांबरोबर सोनं चांदी अनेक भेटवस्तू देऊन त्यांनी पाठवलेलं होतं. पण आदि शंकराचार्यांनी त्याचा विनम्रपणे त्या भेटींचा स्वीकार केला नव्हता. त्यामुळे राजा प्रत्यक्षपणे त्यांना भेटायला आला. तोही बऱ्याच भेटी घेऊन आलेला होता. सुवर्ण मुद्रिका, नंतर रत्न हिरे माणके, काय नाही ते विचारा, सगळं त्यांनी आदि शंकराचार्यांच्या पायाशी घातलं. पण आदि शंकराचार्य त्यांना म्हणाले की मी संन्यस्त वृत्तीचा आहे, त्यामुळे मी या भेटी स्वीकारू शकत नाही. तुम्ही या सगळ्या भेटी गोरगरिबांना देऊन टाकाव्या अशी मी तुम्हाला विनंती करीन. तर हे होतं आदि शंकराचार्यांचं कडकडीत वैराग्य. आणि नामस्मरणाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर मला एका संत श्रेष्ठ कवयित्रीची कथा तुम्हाला सांगावीशी वाटते बर का. संत श्रेष्ठ जनाबाई.
त्या सतत विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये मग्न असत. दरिता कांडिता तुझं गाईन अनंता हे त्यांचं ध्येय होतं. एकदा त्यांचे सहज सुंदर अभंग ऐकून बर का, एकदा त्यांचे सहज सुंदर अभंग ऐकून संत श्रेष्ठ कबीरजी यांना असं वाटलं की आपण जनाबाईंची भेट घ्यायला हवी, आणि त्यामुळे ते पंढरपूरला येऊन पोचले. संत नामदेवांच्या घरी ते गेले तेव्हा त्यांना असं कळलं की जनाबाई या गोपाळपुऱ्यामध्ये बर का, गोपाळपुरामध्ये गौऱ्या थापायला गेलेल्या आहेत. ते गोपाळपुऱ्यामध्ये गेले, त्यांना असं दिसलं की दोन बायका एकमेकींशी बोलत होत्या. त्यातली एक जी स्त्री होती ती दुसऱ्या स्त्रीला म्हणत होती, हा सगळा एवढा गौऱ्यांचा ढीक झालाय, पण यातल्या तुझ्या कोणत्या आणि माझ्या कोणत्या हे मला समजत नाहीये, कसं ठरवायचं. त्यावरती दुसरी बाई ती म्हणाली, काही त्याच्यात काही मोठा काही प्रश्न नाहीये. ज्या गौऱ्यांमधून ज्या गौऱ्यांमधून विठ्ठल 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 असा सूक्ष्म नाद ऐकू येईल त्या गौऱ्या मी थापलेल्या आहेत असं समजायला हरकत नाही. हे उत्तर ऐकल्यानंतर संत कबीरजींनी जाणलं की याच त्या संत श्रेष्ठ जनाबाई. त्यांनी आश्चर्यानं विचारलं की हे कसं काय शक्य आहे. बघा ना तुम्हीच, जनाबाईंनी नम्रपणे सांगितलं. कबीरजींनी गौऱ्या उचलल्या, काही गौऱ्या उचलल्या, तर खरोखर काही गौऱ्यांमधून विठ्ठल 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 असा सूक्ष्मसा ध्वनी त्यांना ऐकू येऊ लागला. का? कारण जनाबाई त्याचं कारण सांगताना म्हणाल्या, माझ्या अखंड श्वासोश्वासातून केवळ आणि केवळ परमेश्वराचं नाव मी घेत असते. दरिता कांडिता काम करता, झोपताना उठताना बसताना सदैव माझं परमेश्वराचं स्मरण चालू असतं. त्यामुळे हे 10 नाद तुम्हाला ऐकायला मिळाला. यालाच अजपाजप असं सुद्धा म्हटलं जातं बर का. अत्यंत श्रेष्ठ प्रतीचं नामस्मरण जेव्हा साधकाच्या हातून घडू लागतं तेव्हा अजपाजप हा चालू होतो. म्हणजे काय तर अजपाजप म्हणजे जसा आपला श्वासोश्वास हा अत्यंत नैसर्गिकपणे आपण काही प्रयत्न करत नाही, नैसर्गिकपणे आपला श्वासोश्वास ज्याप्रमाणे चालू असतो त्या श्वासाबरोबरच जेव्हा नामाचं अनुसंधान जोडलं जातं तेव्हा त्याला अजपाजप म्हटलं जातं. श्वास आतमध्ये घेताना सोकार आणि बाहेर सोडताना हंकार, सोहम. हा सोहम जो आहे तो साक्षात प्रणव रूप आहे. प्रणव रूप म्हणजे साक्षात परमेश्वर स्वरूप आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांच्या एकत्रित शक्तीला प्रणव शक्ती असं म्हटलं जातं. हा जो सोहम अजपाजप नाद आहे तो आपल्या शरीराला व्यापून टाकतो. अखंडपणे श्रद्धेने मनापासून जेव्हा साधक नामस्मरण करतो तेव्हा आणि तेव्हाच हा सोहम अत्यंत सूक्ष्म ध्वनी आपल्या शरीराच्या अंतर्गत निघत असतो. त्यासाठी साधकाला त्याचा उच्चार करावा लागत नाही की काही प्रयत्न करावे लागत नाही.
आता भागवत कथेमधील 6व्या स्कंदातील दुसरी कथा आपण बघूया. विश्वरूप नावाचे देवगुरु हे कसे झाले? तर एकदा झालं काय की इंद्राने त्याच्या देवसभेमध्ये गर्विष्ठपणे त्यांचे गुरु बृहस्पती जेव्हा आतमध्ये आले तेव्हा गुरूंची दखल न घेता, त्यांना आसन न देता त्यांच्याकडे दुर्लक्ष त्यांनी केलं आणि तो अपमान सहन न होऊन बृहस्पती बाहेर पडले. त्यांच्या लक्षात आलं की इंद्राला आपल्या ऐश्वर्याचा जरा माज आलेला आहे आणि त्यानं आपल्याकडे दुर्लक्ष केलं. ते अत्यंत दुखावले गेले मनातून आणि मग त्यानंतर इंद्राला आपली चूक लक्षात आली. अरे, आपण तर आपल्याच ऐश्वर्यामध्ये मग्न राहिलो आणि गुरूंचा आपण आदर सत्कार नीट केला नाही. मग इंद्रानं त्यांचा शोध घ्यायचा प्रयत्न केला, परंतु बृहस्पती योग सामर्थ्यानं तिथून अंतर्धान पावले होते. इंद्रानं बराच शोध घेतला पण त्याला त्यांचे गुरु काही मिळाले नाही. तेव्हा अत्यंत निराश होऊन इंद्र ब्रह्मदेवाकडे गेला आणि तो याचना करू लागला की आता यावर आपण काही उपाय सांगा. गुरु असणं अत्यंत आवश्यक आहे, कारण गुरु कृपेशिवाय काही घडत नाही. ब्रह्मदेव त्याला म्हणाले, हे बघा, मला एकच इलाज दिसतोय. त्वष्टा ऋषींचा जो पुत्र विश्वरूप आहे तो असुरांचा गुरु आहे, हे मान्य. असुरांचा तो गुरु आहे, पण तरी सुद्धा तुम्ही त्याला विनंती करू शकता. इंद्रानं नाईलाजानं तो विश्वरूपाकडे गेला आणि आपली व्यथा सांगितली आणि आपण आमचे गुरु व्हावेत अशी विनंती त्याला केली. विश्वरूपानं अतिशय चांगल्या मनानं त्यांना हो म्हटलं. इतकंच नाही तर नारायण कवच सुद्धा विश्वरूपाने इंद्राला बहाल केलं. परंतु झालं काय की इंद्राच्या असं लक्षात आलं की पौरोहित्य करताना विश्वरूप जेव्हा यज्ञामध्ये आहुती देत असे तेव्हा तो गुपचूपपणे असुरांच्या साठी सुद्धा आहुती देत असे. हे लक्षात आल्यानंतर इंद्राच्या मनात आलं की आपण त्याला देवगुरु म्हणून नेमलेला आहे, परंतु हा असुरांना काही विसरलेला नाही. तो त्यांचं सुद्धा कर्म करतोच आहे. त्याची ही लबाळे इंद्राला सहन झाली नाही आणि त्या विश्वरूपाला 3 मस्तकं होती. ती तिन्ही मस्तकं इंद्रानं रागाच्या भरात उडवून टाकली. विश्वरूपाच्या मृत्यूनंतर त्यांचे पिता त्वष्टा ऋषींनी त्वष्टाने अन्वाहार्य पचन नावाचा यज्ञ केला आणि त्या यज्ञाग्नीतून क्रूर पराक्रमी पुरुष निर्माण झाला. वृत्रासुर असं त्याचं नाव आहे. वृत्रासुर एवढा प्रचंड बलशाली होता की देव त्याच्या पुढे पराभूत होऊ लागले. इंद्र नैराश्यपूर्ण मनस्थितीमध्ये भगवंतांकडे गेला आणि म्हणाला, आता काय करावं, काय याच्यावर उपाय करावा. या वृत्रासुराज पुढे आम्ही अगदी हतबोल झालेलो आहोत. भगवंतांनी क्षणभर विचार केला आणि मग ते म्हणाले, माझ्या समोर एकच उपाय दिसतोय, पण मोठा कठीण आहे उपाय. बघा, तुम्हाला जमलं तर तो उपाय करा. कोणता उपाय? इंद्रानं विचारलं. उपाय असा आहे की दधीची महर्षींकडे तुम्ही जा आणि त्यांच्या शरीरापासून, लक्षात घ्या काय म्हणाले भगवान,
त्यांच्या शरीरापासून, त्यांच्या हाडापासून वज्र नावाचं आयुध तुम्ही विश्वकर्माकडून करून घ्या. ते आयुध, ते अस्त्र जे तुम्हाला मिळेल, केवळ त्यानंच वृत्रासुराला तुम्ही पराभूत करू शकाल. आली का पंचायत? दधीची महर्षींकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं की तुम्ही देहत्याग करा. तुमच्या शरीराच्या हाडांपासून आम्हाला एक अस्त्र करायचंय. हे सांगायचं. कसं काय सांगायचं बाबा? इंद्राला अगदी प्रश्न पडला, पण शेवटी करतो काय? सगळ्या देवांच्या सुरक्षिततेचा प्रश्न होता. नाईलाजाने तो गेला, त्यांना नमस्कार केला आणि विनंती केली. असं झालेलं आहे. दधीची महर्षींचं हृदय एवढं विशाल अंतःकरणाचं होतं की देवांसाठी, समाजाच्या भल्यासाठी या वृत्रासुर असुराचा नाश होणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि समाजाच्या भल्यासाठी त्यांनी देहत्याग करण्याची त्यांनी तयारी दाखवली. आणि मग त्यांच्या शरीरातील हाडांपासून वज्र नावाचं अस्त्र इंद्रानं तयार केलं आणि वृत्रासुराला त्यानं पराभूत केलं. दधीची ऋषींचा हा जो त्याग होता, जे बलिदान होतं, ते केवळ आणि केवळ अनन्यसाधारण असं होतं. भागवत कथा पुराण एपिसोड 17 याची सांगता मी या कथेनं करत आहे. या एपिसोडची सांगता करताना मी तुम्हाला नम्र विनंती करते की कृपया अमृताचे डोही या माझ्या चॅनलला तुम्ही कृपया शेअर करावं, लाईक करावं, सबस्क्राईब करावं, ही माझी नम्र विनंती आहे. एपिसोडची सांगता मी गजरानं करत आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. मंगल मूर्ति मोरया. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी. राजा राम कृष्ण हरी हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी. जय जय राम, राम कृष्ण हरी हरी.